महाभारतावर गीता लिहिण्याचा प्रयोग आजपर्यंत एकाही भारतीयाने केलेला नाही। त्यांच्या लेखणीतून उतरवलेल्या गीतांवर आधारित गीत महाभारत हा सांगीतिक कार्यक्रम येत्या 19 आणि 20 जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे। गीत रामायणाने रसिक मनांवर अधिराज्य गाजवून एक अजरामर काव्य कलाकृतीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। अशा प्रकारे महाभारतावर देखील सुंदर काव्य होऊ शकते। याच प्रेरणेतून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे राहणारे शशिकांत पानट यांनी व्यासांनी लिहिलेल्या महाभारताच्या कथानकावर गीतलेखन करण्याचं शोधनुष्य पेलले। महाभारतावर गीत लिहिण्याचा प्रयोग आजपर्यंत एकाही भारतीयाने केलेला नाही। त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांवर आधारित गीत महाभारत हा सांगीतिक कार्यक्रम येत्या 19 आणि 20 जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री 9:30 वाजता रंगणार आहे। पुराणातल्या कथानकाची ओढ परदेशी राहणाऱ्या भारतीयालाही वाटल्याने 43 वर्ष अमेरिकेत राहणारे शशिकांत पानट यांनी गीता रामायणातील गीतांमुळे प्रेरित होऊन महाभारतावर आधारित कथानकांवर ही गीते लिहिली आहेत। महाभारतातल्या कथानकांचा 6 वर्ष अभ्यास करून मूळ कथानकांच्या आधारावर पानट यांनी 57 गीतांची पहिली आवृत्ती 2007 मध्ये प्रकाशित केली। त्यामुळे या गीतांविषयी रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे। गीत महाभारताचा पहिला कार्यक्रम गोव्यात झाला। या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण प्रयोगाला तब्बल 150 लिखित प्रतिक्रियाही मिळाल्या असल्याचं शशिकांत पानट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। ही कन्सेप्ट म्हणजे गीत रामायणाच्या पद्धतीवर मी स्वतः गीत महाभारत लिहिलं आहे आणि त्यामध्ये जसं गीत रामायणामध्ये अनेक गाणी आणि 2 गाण्यांमध्ये निवेदन असं असतं, तसाच पद्धतीची ही रचना आहे। पहिल्या आवृत्तीमध्ये 57 गाणी होती आणि प्रत्येक गाण्याच्या मध्ये निवेदन होतं। आता दुसरी आवृत्ती आम्ही बालगंधर्वाला प्रकाशित करतो आहे। त्या आवृत्तीमध्ये 61 गाणी असतील आणि परत निवेदन असेल। प्रत्येक गीतासाठी त्याला साजेसं असं चित्र विजयराज बोधनकरांनी काढलेली आहे। तर रसिकांना ते आवडतील असं वाटतं। कधी होणार आहे आणि काय त्याचं प्रकाशन समारंभ दुसऱ्या आवृत्तीचा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये 19 जून म्हणजे पुढच्या सोमवारी होईल, रात्री 9:30 वाजता। गीत रामायणासारखं त्याचं काही गायनात्मक कार्यक्रम करण्याचे काय? करेक्ट। या त्याचे गायक आहेत गौरीश तळवलकर आणि गौरीश तळवलकरांनी गीत महाभारताला संगीतबद्ध केलेलं आहे। ते आणि त्यांचे 14 कलाकार रंगमंचावर असतील आणि त्या 61 गाण्यांपैकी त्या दिवशी 20-22 निवडक गाणी निवडून त्याचं गायन होईल आणि निवेदनासहित। गीत रामायण हे आमच्या म्हणजे मनात रुजलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी मनावर म्हणजे नक्कीच ठसा आहेच। तर गीत महाभारत हे जे पुस्तक माझ्या हातात पडलं त्यातलं काव्य वाचून मला एक बऱ्यापैकी स्फूर्ती आली आणि म्हणा किंवा ती काव्यच इतकी दर्जेदार वाटली की गदिमांनी जसं लिहिलेलं तेच म्हणजे तोच दर्जा त्या प्रत्येक काव्याला होता। आणि जसं मी एक गाणं चाल लावायला सुरुवात केली त्यावेळी मला वाटलं की अरे हा तर मोठा कार्यक्रम होऊ शकतो। इतकं ते सहज सुलभ आणि सुंदर असं लिहिलं गेलेलं आहे आणि एक करत त्याला बऱ्यापैकी चाली लागत गेल्या आणि कुठेतरी मनात आत्मविश्वास आला की हे कार्य जे आहे ते फक्त आपल्यापुरतं किंवा छोट्या मर्यादेपुरतं न उरता जगभर व्हावं जावं अशा दृष्टीने मग ती पावलं उचलली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणून आता हा गीत महाभारत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत। गीत महाभारताचे महाराष्ट्राबाहेर 5 प्रयोग झाले आहेत। या गीतांना कार्यक्रमातील रसिकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे पानट यांनी आणखीन काही कथानकांवर गीते लिहून या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत रूपांतर केले आहेत। या आवृत्तीत आता 61 गीते प्रसिद्ध झाली आहेत। या गीतांचा समावेशही कार्यक्रमात करण्यात येणार आहे। या गीतांना गोव्यातील प्रसिद्ध गायक गौरीश तळवलकर यांनी स्वरबद्ध केलं आहे। गीत महाभारत या सांगीतिक कार्यक्रमात गायिका सुवर्णा माटेगावकर व गौरीश तळवलकर यांचा सुरेल आवाज ऐकायला मिळणार आहे।